उद्या आलेली आहे अत्यंत पवित्र, चमत्कारी आणि पापाचा नाश करणारी योगिनी एकादशी. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत आणि उपाय मनुष्याच्या अनेक जन्माचे पाप नष्ट करतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होतो. मंडळी, आज आपण तुम्हाला असा एक सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी केला तर तुमच्या घरात दुःख, संकट, नकारात्मक आणि दारिद्र्य दूर होण्याची मदत होईल. पण हा उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला योगिनी एकादशीचे महत्त्व समजणे खूप गरजेचे आहे. पारंपरिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिर सांगितलेले होते की सर्व एकादशीमध्ये योगिनी एकादशीचे विशेष महत्त्व. या दिवशी केलेल्या उपासने आणि पूजेने मनुष्याला मोठे पुण्य प्राप्त होते. मित्रांनो, अनेक लोक मेहनत करतात पण घरात पैसा टिकत नाही. काहींच्या घरात सतत भांडणे, आजारपण, कर्ज आणि मानसिक त्रास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा आपल्या नकळत झालेल्या चुका आणि नकारात्मक ऊर्जा यामुळे असे घडते. म्हणून योगिनी एकादशी हा दिवस आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक सुंदर संधी मानली जाते. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंडळी, आता आपण जाणून घेऊया की योगिनी एकादशीला इतके मोठे महत्त्व का दिले गेले आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीमध्ये योगिनी एकादशी अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा केली तर जीवनातील अनेक संकटे दूर होतात आणि घरात सुख, समृद्धी येते. पुराणामध्ये योगिनी एकादशीची एक अतिशय सुंदर कथा सांगितलेली आहे. असे म्हटले जाते की भगवान कुबेर यांच्या भांगेत हेमामालिनी नावाचा एक माळी होता. त्याचे काम दररोज एक दिवशी तो आपल्या पत्नीच्या प्रेमात गुंतून की तो आपले कर्तव्य विसरला आणि वेळेवर फुले घेऊन गेला नाही. यामुळे भगवान कुबेर खूप रागावले आणि त्यांनी हेमामालीला शाप दिला. त्या शापामुळे त्याला अनेक दुःख आणि संकटांना सामोरे जावे लागले. तो खूप दुःखी झाला आणि जंगलात भटकू लागला. एक दिवशी त्याची भेट महान ऋषी यांच्याशी झाली. हेमामालिनीने त्यांना संपूर्ण व्यथा सांगितली. तेव्हा ऋषीने त्याला योगिनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. हेमामालिनीने अत्यंत श्रद्धेने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रतचे प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याला शापातून मुक्ती मिळाली आणि त्याचे हरवलेले सुख पुन्हा प्राप्त झाले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, तो म्हणजे माणसाच्या जीवनात कितीही दुःख, संकट किंवा अडचणी असल्या तरी श्रद्धा, भक्ती, चांगले कर्म यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. म्हणून योगिनी एकादशीच्या दिवशी मनापासून भगवान विष्णूचे स्मरण करावे, प्रार्थना करावी आणि शक्य असल्यास उपास व दान करावे. असे मानले जाते की या दिवशी केलेली एक चांगल्या कार्याचे फळ अनेक पटीने वाढून मिळते. त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक नाही तर आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देणारा, चांगल्या विचारांनी प्रेरणा देणारा असू शकतो. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तो चमत्कारी उपाय. तर मंडळी, जो योगिनी एकादशीच्या दिवशी केल्याने घरात दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तो खास उपाय जो योगिनी एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केल्यास घरात सकारात्मकता, शांती, सुख, समृद्धी वाढण्याची भावना निर्माण होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक स्वच्छ पान, एक पूर्ण सुपारी, थोडे तांदूळ, हळद, कुंकू. मित्रांनो, सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरात किंवा भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर एक स्वच्छ पाट किंवा ताट ठेवा. आता त्या ताटामध्ये एक हिरवे पान ठेवा. त्या पानावर थोडे तांदूळ ठेवा. त्यानंतर तांदळावर हळद, कुंकू अर्पण करा. आता त्या पानावर एक संपूर्ण सुपारी ठेवा. मित्रांनो, हिंदू धर्मात सुपारीला गणपतीचे स्वरूप मानले जाते, तर तांदूळ हे समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात. हळद, कुंकू हे मंगल कार्याचे आणि देवी लक्ष्मीच्या कृपेची प्रतीक मानले जाते. आता हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी याचे ध्यान करा. आणि मंडळी,
आणि मनापासून प्रार्थना करा. हे श्रीहरी, आमच्या घरातील दुःख, संकट, नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. त्यानंतर 11 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, मंत्र जप करताना मन पूर्णपणे शांत ठेवा. कोणत्याही वाईट विचारांना मनात आणू नका. श्रद्धा, भक्ती हीच आता उपायाची सर्वात मोठी शक्ती आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर हे पान, तांदूळ तुळशीच्या रोपाजवळ ठेवा आणि एखाद्या पवित्र झाडाखाली अर्पण करा. सुपारी देवघरात ठेवू शकता. असे मानले जाते की या दिवशी भक्तिभावाने केलेली प्रार्थना आणि सकारात्मक संकल्पना मनाला नवीन ऊर्जा देते, जीवनात चांगले बदल घडवण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, पण योगिनी एकादशीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नका, कारण काही चुका आपल्या पुण्यदायी फळावर परिणाम करू शकतात. मित्रांनो, योगिनी एकादशी हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही गोष्टीचे विशेष पालन करणे आवश्यक मानले जाते. अनेक लोक पूजा करतात, व्रत करतात, पण नकळत अशी चूक करतात, ज्यामुळे त्याचे मन विचलित होते, व्रतचे उद्देश पूर्ण राहते. सर्वप्रथम या दिवशी राग, भांडण आणि वादविवाद टाळा. जर घरामध्ये किंवा बाहेर कोणाशी वाद झाला तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. हा दिवस मन शुद्ध ठेवण्याचा आणि चांगले विचार करण्याचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. विशेष आई वडील, ज्येष्ठ व्यक्ती, गुरुजन किंवा गरजू लोकांचा अपमान करणे टाळा. या दिवशी प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे आणि फसवणूक करणे टाळा. योगिनी एकादशीचा संदेश सत्य, संयम, सदाचार याचा आहे. मित्रांनो, या दिवशी शक्य असल्यास दान, सेवा भाव ठेवावा. एखादा गरजू व्यक्तीला अन्नदान, फळे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव ठरू शकतो. तसेच या दिवशी नकारात्मक विचार, मत्सर, द्वेष मनातील दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन जितके शांत आणि सकारात्मक राहील तितकी भक्ती अधिक चांगली प्रकारे करता येते. आणि भक्ती या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण, विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप किंवा भजन कीर्तन करताना यामुळे मनात शांती मिळते. दिवस अधिक आध्यात्मिक पद्धतीने घालवायला येतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणत्याही धार्मिक दिवस हा भक्तीचा नाही तर भक्ती, प्रार्थना, चांगले विचार आणि आत्मचिंतनाचा दिवस असतो. त्यामुळे योगिनी एकादशीच्या दिवशी शक्य तितके चांगले कर्म करण्याचा संकल्पना करा. आता पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत योगिनी एकादशीच्या दिवशी केलेली भक्ती आणि प्रार्थनेमुळे जीवनात कोणते सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की योगिनी एकादशीच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा, जप आणि प्रार्थना केल्याने आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. सर्वप्रथम या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याने मनाला शांतता आणि समाधान मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक मानसिक तणाव, चिंता आणि अस्वस्थतेचे त्रास असतात. आता वेळ, भक्ती आणि प्रार्थना मनाला एक नवीन ऊर्जा देतात. दुसरा मोठा लाभ म्हणजे घरातील वातावरण अधिक सकारात्मक, शांत होण्यास मदत होते. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन पूजा, प्रार्थना आणि नामस्मरण करतात तेव्हा आसपासतील प्रेम आणि एकता वाढते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेले दान आणि सेवाभाव आपल्या मनामध्ये दयाळूपणा, कृतज्ञता भावना निर्माण करण्याची, गरजू लोकांना मदत केल्याने मनाला एक वेगळी समाधान मिळते. मित्रांनो, अनेक भक्तीचा असा अनुभव असतो की एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने केलेली प्रार्थना ज्याच्या जीवनात अशा आध्यात्मिक आणि सकारात्मक विचार वाढेल. नक्कीच प्रत्येकाच्या जीवनात बदल वेगळे असतात, पण श्रद्धा आणि सकारात्मकता माणसाला कठीण प्रसंगांना समोर जाण्याची ताकद देतात. योगिनी एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. चांगले विचार करा, चांगले कर्म करा, आपल्या मनामध्ये भक्ती, सकारात्मकता जपून ठेवा. मित्रांनो, जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादी चिंता असेल किंवा एखादी समस्यातून जात असेल तर या दिवशी भगवान विष्णू समोर मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करा. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा बाहेर नाही तर आपल्या विचारामध्ये आणि आपल्या श्रद्धेमध्ये घडतो. म्हणून योगिनी एकादशीच्या दिवशी एक संकल्पना नक्की करा. मी नेहमी सातत्य मार्गे स्वीकारेन. मी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या जीवनात सकारात्मक विचार ठेवेन. मी भगवान विष्णूचे स्मरण करत चांगले कर्म करेन. मित्रांनो, आता सर्वात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत एक सुंदर प्रार्थना, तुमच्यासाठी खास संदेश, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आज आपण योगिनी एकादशीचे महत्त्व, तिची पारंपरिक कथा
विशेष उपाय आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात हे सर्व जाणून घेतले. मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय किंवा व्रत हे केवळ धनप्राप्तीसाठी किंवा संकट दूर करण्यासाठी नसते. अशा पवित्र दिवसाचा खरा उद्देश म्हणजे आपल्या मनामध्ये भक्ती, सकारात्मक संयम, चांगले विचार निर्माण करणे आहे. योगिनी एकादशी आपल्याला शिकवते की माणूस कितीही संकटात असला तरी, कितीही अडचणी वाढल्या तरी श्रद्धा, प्रार्थना, चांगले कर्म यांच्या बळावर तो पुन्हा नव्याने उभा राहू शकतो. मित्रांनो, आता सर्वात मनापासून भगवान श्री विष्णूचे स्मरण करा आणि माझ्यासोबत एक छोटी प्रार्थना म्हणा. हे भगवान श्री विष्णू, आमच्या घरातील दुःख, संकट आणि नकारात्मकता दूर करा. आमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य, समृद्धी प्रदान करा. आमच्या मनात नेहमी चांगले विचार, भक्तिभावाने, दयाळूपणा राहू द्या. आम्हाला सातत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादे स्वप्न असेल किंवा एखाद्या समस्येतून तुम्ही जात असाल तर योगिनी एकादशीच्या दिवशी मनापासून प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला नवीन आशा, पुढे जाण्याची ताकद देते. आणि मंडळी, आजच्या या पवित्र दिवशी एक अत्यंत संकल्पना नक्की करा. मी नेहमी चांगले कर्म करेन. मी माझ्या आई वडिलांचा, मोठ्यांचा आदर करेन. मी गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या जीवनात सकारात्मक विचार ठेवेन. मी भगवान विष्णूचे स्मरण करत सातत्यात मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन. मंडळी, तुम्ही जर भगवान श्री विष्णूवर आणि योगिनी एकादशीच्या पवित्रेवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री हरी कृष्ण विष्णू की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जे करून असेच धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू. सर्वांना बाय बाय. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा. बाय.